हॅलो गाईज, तर कसे आहात तुम्ही? आज आपण बनवणार आहोत मसाले वांग्यांची भाजी. इथे आपण आत्ताच म्हणजे शेतातून वगैरे तोडून आणलेले आहेत वांगे, गावरान वांगे इथे. आणि आपण याची जे वरचं देठ वगैरे असतो ते आपण इथे काढून घ्यायचं आहे. आणि जे आपलं काट्याचं जे पोर्शन असतं ना तेही आपण इथे काढून घ्यायचं आहे. आणि आता आपण याला असं चिरून घ्यायचं, जसं मी तुम्हाला दाखवलेलं आहे तसं आपण याला हर एक वांग्याला तसं चिरून घ्यायचं आहे. तर याचं देठ आणि जे काट्यांचं जे पोर्शन असतं ते आपण इथे काढून घ्यायचं आहे हाताने. आणि याला आपण कट करून घ्यायचं आहे, म्हणजे जसं मी सांगितलेलं तसं आपण इथे कट करायला घ्यायचं आहे. आणि इथे आपण जे आपले वांगे आहेत त्याला आपण स्वच्छ 2-3 पाण्याने चांगलं धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथे चिरायला घेतलेलं आहे. याला चांगलं आपण धुवून घेतलेलं आहे स्वच्छ. तर त्याच पद्धतीने आपले जे सर्व वांगे आहेत ते आपले इथे चिरून झालेले आहे. आता आपण कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि याला वांग्यांना आपल्याला तेलामध्ये कलसायचं आहे. आता आपण तेलामध्ये याला कलसायला घ्यायचं आहे. आता इथे आपण तेल जे आपलं ते तपलेलं होतं, गरम झालेलं होतं. तर इथे आता आपण आपले जे वांगे आहेत ते आपण इथे टाकलेले आहे. इथे आपण चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि थोडीशी अर्धा चम्मच आपण हळद टाकायची आहे. तर याला आता आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण 1 ग्लासभर आपण इथे पाणी घेतलेलं आहे आणि याला आपण शिजवायला ठेवून द्यायचं आहे. 10-15 मिनटाकरता आपले जे वांगे ते आपण इथे शिजवायला ठेवून द्यायचे. तर आपली जी हळद वगैरे आहे ते मिक्स होईपर्यंत आपण याला हलवायचं आहे. आणि इथे जसं मी सांगितलं आपण इथे 1 ग्लासभर पाणी घेतलेलं आहे. आणि आता इथे आपण 10-15 मिनटाकरता याला शिजवायला ठेवून दिलेलं आहे. तिथपर्यंत आपले जे व्हेजीस वगैरे जे आपल्याला भाजीकरता लागणार आहेत ते आपण इथे घेतलेले आहे. कोथिंबीर, पुदिना आणि कांदा, टमाटर आणि लसूण आपण इथे घेतलेलं आहे. कांदा टमाटर आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे. तर आता चला तर मग आपण इथे कांदा चिरायला घेऊया. कांदा आपण इथे चिरून घेतलेला कांदा आपण असं लाँग पीसेसमध्ये इथे कट केलेला आहे. त्याचप्रकारे आपण इथे टमाटर पण कट करून घ्यायचं आहे. आता सर्व आपले जे व्हेजीस वगैरे आहे, पुदिना, कोथिंबीर, टमाटर, कांदा आणि लसूण आपण इथे चिरून घेतलेलं आहे. तिथेच आता आपले जे वांगे ते शिजून झालेले तुम्ही बघू शकता. आता या वांग्याला आपण काढून घ्यायचं आहे. आणि ह्या पाणीला आपण वगैरे फेकायचं वगैरे नाही आहे. तर इथे आता आपण कढईमध्ये तेल टाकलं आहे. 2 पळीभर आपण इथे तेल घेतलेलं आहे. आणि आपले जे कोथिंबीर, पुदिना वगैरे जे होता ते आपण इथे मिक्सरमध्ये काढायचं आहे. इथे आपण पुदिना, कोथिंबीर आणि लसूण जे ते आणि कांदा, टमाटर जे आहे त्याची आपण इथे मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे तयार. आता इथे आपण पेस्ट वगैरे करून तयार घेतलेली आहे. तर आता आपण याला तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं. जसं आपण याला तव्यावर होऊ नाही दिले, म्हणजे कांदा टमाटर जे आहे ते आपण तव्यावर चांगलं रोस्ट वगैरे नाही केलेलं आहे. तर त्याच्यामुळे आपण याला तेलामध्ये थोडं जास्त होऊ द्यायचं नॉर्मल भाजीपेक्षा, म्हणजे जसं आपण नॉर्मली करतो. पण याला 2-3 मिनटाकरता आपण तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं आहे. जसं आपण याला आधी रोस्ट वगैरे नाही केलं आहे म्हणून. तर आपण तेलामध्ये याला 2-3 मिनटाकरता होऊ द्यायचं आहे. आणि इथे आता आपण घेतलेले लाल मिर्च पावडर, धना पावडर आणि आपले जो आपण रेग्युलर भाजी करता यूज करतो मसाला, तो आपण इथे घेतलेला आहे. तर इथे आता आपण याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे.
आणि जसं मी सांगितलं की आपण ज्या वांगे शिजवताना जे आपलं पाणी आहे ते आपण इथे फेकलं नव्हतं, ते आपण इथे थोडं म्हणजे जेवढं पाणी होतं थोडंसं राहिलेलं ते आपण यामध्ये टाकलेलं आहे. तर यालाही आपण चांगलं होऊ द्यायचं आहे. आणि तुम्हाला जितकं पाणी लागतं भाजीमध्ये तसं तुम्ही टाकू शकता त्याच्या हिशोबाने. तुम्हाला जसं लागतं, जर तुम्हाला एकदम पातळ करायची असेल भाजी तर तुम्ही तशी करू शकता. तर आम्हाला जशी लागते आम्ही तसं करतो आहे. इथे आपण चांगलं मसाले वांगे जसं खानदेशी पद्धतीने आपण इथे झणझणीत आपले वांगं आहे ते आपण इथे बनवणार आहे, म्हणून आपण जास्त म्हणून काय तर इथे आता आपण जे वांगे शिजवलेले ते आपण यामध्ये टाकलेले आहे. आणि जसं तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये पण आपण थोडंसं पाणी होतंच. तर आपण अर्धं पाणी मसाला वगैरे तेलामध्ये रोस्ट करताना टाकलेलं होतं आणि आता थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आणि जसं तुम्हाला लागतं तसं तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. आणि वरतून आपण इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. सो आता आपली जी भाजी आहे त्याला आपण चांगलं उकळी येऊ द्यायचे. आणि तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला किती छान तरंग वगैरे आलेला आहे. आणि इथे आता आपल्या भाजीला उकळीसुद्धा आलेली आहे. आणि तुम्हाला कशी वाटली ही खानदेशची रेसिपी? एकदम स्पेशल आपण वांग्याची भाजी इथे तयार केलेली आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. सो आता इथे आपण ताट वाढायला घेतलेलं आहे. या जेवायला गाईस. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. आणि ही रेसिपी बनवायचं विसरू नका, कारण की ही रेसिपी खूप छान आहे. मला जनरली खूप जास्त आवडते. सो बाय बाय.